हत्तरसंग कुडल संगम हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेले स्थळ आहे। कुडल शब्द कन्नड असून याचा अर्थ संगम असा आहे। येथे भीमा व सीना या दोन नद्यांचा संगम असून तेथे अत्यंत जुनी हेमाडपंथी संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिरे आहे। याबाबत अधिक माहिती मल्लिकार्जुन यमदे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी मल्लिकार्जुन यमदे इथे मंदिर समितीमध्ये ट्रस्टीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो आणि हा इथे सोलापूर जिल्ह्यातील एक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून आता नावारूपास आलेले आहे। इथं दोन मंदिर आहेत, एक हरिहरेश्वर मंदिर आणि एक संगमेश्वराचं मंदिर आणि इथं सीना भीमा या दोन नद्यांचा संगम आहे। सीना नदी अहमदनगरला, सीना नदीचा उगम अहमदनगरला आहे। भीमा नदीचं उगम पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर डोंगरातून भीमा नदीचा उगम झालेला आहे। इथं सोलापूर जिल्ह्यातलं आणि सोलापूर जिल्हा आणि कर्नाटक इथं बॉर्डर आहे आणि सीना नदीच्या पलीकडे अक्कलकोट तालुका आहे, भीमा नदीच्या पलीकडे कर्नाटक आहे आणि भीमेच्या अलीकडं दक्षिण सोलापूर आहे आणि ह्या तीन तालुका एकाच ठिकाणी संगम झालेले आहे आणि इथलं संगम 90 डिग्रीमध्ये 90 अंश काटकोनात आहे। जास्त करून आम्हाला वाय आकारामध्ये संगम भेटतो। या ठिकाणी टी आकारामध्ये संगम वास्तू संगम आहे, कारण हिंदू धर्मामध्ये कुठलाही शांती असू दे, पूजा असू दे, काय पण असू दे, कसं आपण पूर्व आणि उत्तरेला शुभ म्हणतो। पूर्वेकडून सीना आलेले, उत्तरेकडून भीमा आलेले, दोन शिवदशेकडून आलेला संगम आहे। त्यामुळे ह्या संगमाला ह्या ठिकाणी महत्त्व आहे। त्यामुळे या ठिकाणी मंगळ, कालसर्प अशा खूप पूजा अर्चा या ठिकाणी संगमावर होत असतात आणि आलेल्या लोकांनासुद्धा त्यांचं रिझल्टसुद्धा आहे। त्यामुळे इथं खूप गर्दी होते। हत्तरसंग कुडल संगम येथे भीमा आणि सीना या दोन नद्यांचा संगम आहे। हिंदू धर्मातील रीतिरिवाजानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी 10वा, 13वा मासिक तसेच वार्षिक श्राद्धप्रसंगी पिंडदान केले जाते। हा पिंडदानाचा विधी पवित्र नद्याच्या संगमस्थळावर करण्यास विशेष महत्त्व आहे। यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील आसपासच्या जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी धार्मिक विधीसाठी मोठी गर्दी करतात। तसेच दोन नद्यांचा संगम पाहण्यासाठी मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर तसेच कर्नाटक व आसपासच्या राज्यातून देखील या ठिकाणी पर्यटक व नागरिक गर्दी करतात। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।